नवरा बायकोमध्ये नातं बिघडण्याची 10 कारणे. वापरा हे 4 प्रभावी उपाय. संवाद माणसातील माणूसपण जिवंत ठेवतो. संवाद म्हणजे एकमेकाशी बोलणे, हितगुज साधणे, विचारांची देवाणघेवाण करणे आणि सोप्या भाषेत सांगायचे तर गप्पा मारणे. आयुष्य खऱ्या अर्थाने जिवंत ठेवायचे असेल तर संवाद असायलाच हवा. संवादाशिवाय नाती जिवंत राहत नाहीत. संवादाशिवाय काळजी आणि प्रेम उरत नाही. म्हणूनच संवादाला खूप महत्त्व आहे. पती पत्नी हे अगदी जवळचे नाते आहे, जिथे 2 शरीर पण एक आत्मा अशी भावना असते. हे नाते आयुष्यभराच्या साथीचे असते. मात्र आजकाल पती पत्नीच्या नात्यात संवाद हरवत चालल्याचे अनेक ठिकाणी दिसते. कधी संवाद असतो पण तो सुसंवाद नसतो, बिघडलेला संवाद असतो. मग या मागची कारणं काय असू शकतात? चला जाणून घेऊया. नंबर 1, एकमेकांना पुरेसा वेळ न देता येणे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत दोघेही कमावते असतात. नोकरी, व्यवसाय यामध्ये जास्त वेळ घराबाहेर जातो. त्यामुळे एकमेकांना हवा तसा वेळ देता येत नाही. या सर्वात संवादाला जागाच उरत नाही आणि संवाद झाला तरी त्यात वादविवाद अधिक होतात. नंबर 2, हट्टी आत्मकेंद्रित संवाद. कधी पत्नी स्वतःच्याच विश्वात रममाण असते तर कधी पती खूपच हट्टी असतो. अशा वेळी एकमेकाचं कोणीही ऐकत नाही, समजून घेत नाही. यामुळे बोलणे थांबते आणि संवाद हरवतो. आर्थिक अडचणी. आयुष्यात अनेकदा आर्थिक समस्या येतात. कर्ज वाढते, खर्च, आजारपण यामुळे पैसे अपुरे पडतात आणि ताण वाढतो. या कारणामुळे भांडणे होतात आणि पती पत्नीमधील संवाद बिघडतो. नंबर 4, अवास्तव अपेक्षा. पती पत्नींना एकमेकांकडून अपेक्षा असणे साहजिकच आहे. मात्र जर या अपेक्षा अवास्तव किंवा पूर्ण होणे अशक्य असतील तर त्यातून वादविवाद होऊ शकतात. राग, चिडचिड वाढते आणि त्याचा परिणाम संवादावर होतो. नंबर 5, तणावजन्य शारीरिक संबंध. शारीरिक संबंध म्हणजे एक प्रकारचा मूक संवाद असतो, ज्याद्वारे एकमेकांच्या भावना व्यक्त केल्या जातात. पती पत्नीमधील हा एक महत्त्वाचा बंध आहे. पण जर हे शारीरिक संबंध जबरदस्तीचे किंवा मनाविरुद्ध असतील तर त्याचा अर्थ निघून जातो आणि पती पत्नीमधील संवाद बिघडतो. नंबर 6, संशय. पती पत्नीमध्ये असुरक्षिततेची भावना असणे साहजिक आहे, पण ही भावना जेव्हा संशयामध्ये बदलते तेव्हा समस्या उद्भवते. एकमेकांवर शंका घेणे, कुशंका निर्माण करणे, पाळत ठेवणे, मोबाईल तपासणे अशा कृतीमुळे नात्यात फूट पडते आणि संवाद हरवतो. नंबर 7, कौटुंबिक वादविवाद. सासू सासरे, नणंद, दीर, जाऊ व इतर कुटुंबातील सदस्य घरात असतील तर कधीकधी घरगुती कारणामुळे भांडणे होतात. कधी पती घरातील इतर मंडळीची बाजू घेतो तर कधी पत्नी हट्टीपणा दाखवते. अशा परिस्थितीत पती पत्नीमधील संवाद हरवतो. नंबर 8, मोबाईल फोन आणि समाज माध्यमांचा अतिरेक. मोबाईलचे व्यसन ही सध्या घराघरातील सामान्य समस्या बनली आहे. त्यातच समाज माध्यमांच्या अतिवापरामुळे एकमेकांकडे दुर्लक्ष होते. ऑनलाईन चर्चा तासनतास रंगतात, पण समोरच्या व्यक्तीशी बोलायला वेळ दिला जात नाही. परिणामी संवाद कमी होतो किंवा बिघडतो. नंबर 9, स्वातंत्र्याचा अभाव. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते, तशी पती पत्नीही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत. दोघांच्याही स्वतःच्या आवडीनिवडी, विचार असतात. परंतु कधी पती पत्नीवर आपले विचार लादतो तर कधी पत्नी तिच्या आवडीनिवडी पतीवर लादते. एकमेकांचे वेगळेपण स्वीकारले जात नाही आणि त्याचा आदर हरवतो. आदर हरवल्यास नात्यात संवाद टिकत नाही. नंबर 10, जबाबदाऱ्यांचे अयोग्य व्यवस्थापन. संसार हा दोघांचा आहे, एकट्यांचा नाही. परंतु कधीकधी घरातील आणि बाहेरील सर्व जबाबदाऱ्या एकट्यालाच पार पाडाव्या लागतात. वाद नकोत म्हणून त्या निमूटपणे स्वीकारल्या जातात, पण यामुळे नात्यात ताण निर्माण होतो आणि संवाद बिघडतो. मित्रांनो, वरील कारणामुळे पती पत्नीमधील संवाद बिघडतो. संवाद हे नात्याचे मूलभूत तत्व आहे, त्यामुळे संवाद हरून न चालेल. पती पत्नी एकमेकांचे आधारस्तंभ होऊ शकतात, जे आयुष्याच्या विविध आव्हानावर मात करण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे संवाद टिकवणे आणि सुसंवाद साधणे अत्यावश्यक आहे. आजकाल पती पत्नीचे नाते लवकर तुटते आणि त्यामागे वरील कारणे मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत. ही एक गंभीर सामाजिक समस्या बनत चालली आहे. प्रत्येक जोडप्याने आत्मपरीक्षण करून संवाद टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, जेणेकरून हे नाते दीर्घकाळ टिकेल आणि आयुष्यभरासाठी सुखदायी ठरेल.
मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.